अवतारण करणावरून आलंय भक्तवांच्या कल्पतरू अखिल कोट ब्रह्मांड नायक सृष्टीची माता धाता पितामहा असणारी षडगुण ऐश्वर्य संपन्न परिपूर्णोत्तम देवी परांबा भगवतीची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद देवी भागवत महापुराण कथा सप्ताहातील आजचा चतुर्थ दिवस स्थान देवता कुल देवता ग्राम देवता गुरु देवता संत देवता इष्ट देवता सद्गुरु देवता ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रगती दुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने आपणा सगळ्यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने आपण श्रीमद देवी भागवताच्या स्मरणाने परमार्थात प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत। देवी भगवतीला जाणून घेण्याचा हा प्रयत्न करत आहोत। भक्ती म्हणजे काय आहे, परमार्थ म्हणजे काय आहे। पहाट झाली, देवाऱ्यातल्या देवांची पूजा केली, दिवा लावला, रांगोळी काढली, घंटी वाजवली, एखादी आरती म्हटली म्हणजे परमार्थ झाला का? आळंदी पंढरपूरची वारी झाली म्हणजे परमार्थ झाला का? कथा कीर्तनांमध्ये येऊन कथेचं श्रवण झालं म्हणजे परमार्थ झाला का? मंदिरात गेलो, देवाचं दर्शन करून घरी आलो म्हणजे परमार्थ झाला का? नेमकी परमार्थाची व्याख्या काय आहे? ज्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा परम अर्थ समजला त्याला परमार्थ समजला। आपले पूर्वज घरातले लोक देवपूजा करत होते म्हणून आपणही देवपूजा करतोय, पण का करतोय याच्या मागचं वर्म समजलं पाहिजे। आपले पूर्वज आजूबाजूचे लोक मंदिरामध्ये जातायत, दर्शन करतायत, त्यांच्यासारखी देखावेखी करून आपणही मंदिरामध्ये जाऊन आलो म्हणजे परमार्थ झाला का? नाही। परमार्थ हे समर्पण आहे, परमार्थ हा त्याग आहे, परमार्थ ही श्रद्धा आहे, परमार्थ ही निष्ठा आहे। शरीराने पारमार्थिक कार्य घडले परंतु अंतःकरण जर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर तो परमार्थ नाही। कदाचित एखादा व्यक्ती देवपूजा करत नसेल, मंदिरामध्ये जात नसेल, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू असेल आणि प्रभू प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, खरा परमार्थ त्याचा ठरतो। याचा अर्थ परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही, परमार्थामध्ये अंतःकरणाच्या अवस्थेला महत्व आहे। अंतःकरणाची अवस्था जर त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असेल तर शरीर त्याच्यापर्यंत नाही पोहोचलं तरी चालतं। हा परमार्थ आहे। पण भगवत प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत। जसं बाल्यावस्थेमध्ये असलेल्या बालकाला विद्याभ्यास ग्रहण करण्यासाठी आधी बालवाडीमध्ये नर्सरीमध्ये टाकलं जातं, अभ्यास नाही केला, डबा खाऊन घरी आला तरी सुद्धा शाळेत बसवलं जातं का? सवय लागण्यासाठी। त्याच्यानंतरच्या वर्षी सिनियर केजी, ज्युनियर केजी, आधी ज्युनियर केजी मग सिनियर केजी, त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग नंतर अभ्यासाची प्रगती त्याची होत असते। तशा पद्धतीने अनेक युगांपासून या आत्म्यावर, या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले वाईट जे संस्कार असतात त्या संस्कारांपासून दूर करून भगवान परमात्म्यापर्यंत नेण्यासाठी ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत।
मग आपण व्रत, वैकल्य, दान, पुण्य, वारी, मंदिरात जाणं, वेगवेगळ्या प्रकारचे पाठ वाचणं, चालिसा वाचणं, हरिपाठ करणं, ही परमार्थाची सुरुवात असते. येन केन प्रकारेण चित्तवृत्ती ओढून भगवान परमात्म्यापर्यंत आणण्याचा हा प्रथम प्रयत्न असतो. त्याला नर्सरी म्हणावं लागेल, बालवाडी. पण एकदा की चित्तवृत्ती भगवान परमात्म्यापर्यंत स्थिर झाली की बाह्य परमार्थानंतर आंतरिक परमार्थाला सुरुवात होते. आधी बाह्य परमार्थ सांगितलेला आहे, मग त्याच्यामध्ये आपण यथोचित दान करू शकतो, व्रत वैकल्य करू शकतो, पूजा पाठ करू शकतो. दान करणं ही जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. पण दान कशाला म्हटलं जातं? दान कुणाला केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, का केलं पाहिजे? म्हणतायत की दान केल्यामुळे अनेक वाईट मार्गांनी घरामध्ये आलेली जी संपत्ती आहे ती शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे दान आहे. धन जे अनेक अनर्थ घरी घेऊन येते ते अनर्थ दूर करण्यासाठी दान हा उपाय सांगितलेला आहे. पण कोणतं दान करायचं आहे, कुणाला करायचं आहे? देश कालेच पात्रेच तद दानम सात्विकम स्मृतम. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत की सात्विक दान कोणतं आहे? योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी जी पाहिजे आहे ती वस्तू त्या व्यक्तीला देणं म्हणजे दान आहे. देश कालेच पात्रेच. एखादा व्यक्ती जर भुका असेल, त्याच्या घरामध्ये पर्याप्त अन्न नाही, अशा व्यक्तीला धान्य दान, अन्नदान करणं हे खऱ्या पद्धतीने दान आहे. एखादी व्यक्ती गरीब आहे, त्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही जर नेहमी फाटलेले वस्त्र बघितलेले असतील तर अशा व्यक्तीला वस्त्रदान करणं हा दानाचा महत्वाचा प्रकार आहे. हे खऱ्या अर्थाने योग्य दान म्हणावं लागेल. सत्पात्री दान ज्याला म्हणतात. ज्यांच्याकडे आहे त्यांना देऊन काही फायदा नाही, ज्यांच्याकडे नाही त्याला दान करणं त्याला सत्पात्री दान म्हणतात. एखादी व्यक्ती निर्धन आहे, मुलगी उपवर झालेली आहे आणि मुलगी उपवर झाल्यानंतर त्या मुलीचा विवाह करायचा आहे आणि विवाह करण्यासाठी धन नाही, अशा वेळेस गावातल्या सर्व श्रीमंत व्यक्तींनी एकत्र येऊन धन जर एकत्र केलं आणि त्या गरीबाच्या मुलीचं लग्न लावून दिलं तर याच्यापेक्षा चांगला परमार्थ दान कोणतंही नाही. जिथे गरज आहे त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. फक्त दानामध्ये एकाच ठिकाणी मर्यादा सांगितलेली नाही, ते म्हणजे अन्नदानाला. व्यक्ती गरीब असेल, श्रीमंत असेल, जेवून आलेला असेल, जेवलेला नसेल तरी सुद्धा अन्नदान केलं पाहिजे. अन्नदानाच्या बाबतीत कोणतीही मर्यादा नाही. जे आपल्याकडे असेल ते आपण द्यायचे, धनच दिलं पाहिजे असं नाही. आपल्याकडे पैसा भरपूर असेल, धन दान करा. आपल्याकडे धान्य भरपूर असेल, धान्य दान करा. आपल्याकडे वस्त्र भरपूर असेल, वस्त्रदान करा. वस्त्रांची ही कमतरता नसते. महिला वर्गांनी जर कपाट उघडली तर एवढ्या साड्या असतात. जर कदाचित पडू नये, पण जर कपाट अंगावर पडलं तर जिवंत राहण्याची गॅरंटी नाही. 10-15 वर्षापूर्वीचे वस्त्र आहेत, ज्या वस्त्रांना एका वर्षामध्ये एकदाही हात लागत नाही. मग असे वस्त्र ज्यांच्याकडे नाही त्यांना देऊन टाका, त्यांचा तरी फायदा होईल. जे आपल्याकडे आहे ते दान केलं पाहिजे. भरपूर ताकद आहे शरीरामध्ये, रक्तदान करा.
अन्न वस्त्र धान्य रक्तदान ज्ञानदान गौदान वेगवेगळ्या प्रकारची दान सांगितलेले आहे आणि एक कलियुगामधलं ही दान आहे तेही केलंच पाहिजे. कोणतं? मतदान. ते सुद्धा केलंच पाहिजे. असा विचार करायचा नाही की मी एकटी गेले नाही किंवा गेलो नाही तर काय फरक पडेल. जो व्यक्ती 2 मतावरून पडलेला आहे त्याला विचारा मताची किंमत काय आहे. म्हणून हे मतदान दान म्हणूनच करायचं आहे, टेबला खालून घेऊन करायचं. कारण दान करत असताना त्याच्या बदलीत काहीही घेत हे सुद्धा कलियुगातलं दान आहे. दानाने काय होते? दानाने धनाची शुद्धी होते. एखाद्या ठिकाणी जर एखाद्या तलावामध्ये फक्त पाणी साठलं जात असेल, पाणी येत असेल आणि बरेच वर्ष ते पाणी तसल्या तसं असेल, त्या पाण्याचा उपयोग केला जात नसेल, कुणीही त्या पाण्याजवळ जाऊन स्पर्श करत नसेल, काही दिवसानंतर त्या पाण्यावर हिरव्या रंगाची शेवाळ तयार होते. कृमी कीटक जीव जंतू त्या ठिकाणी निर्माण होत आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येते आणि ते पाणी वापरायोग्य राहत नाही. तशा पद्धतीने फक्त धन येऊ द्या फक्त साठवलंच तर त्या धनाच्या मागे वेगवेगळे अनर्थ येत असतात. याच्यासाठी जसं वाहतं पाणी शुद्ध असतं, वापरात असलेलं पाणी शुद्ध असतं, तसं येणारं जाणारं धन शुद्ध असतं. आणि जर धन फक्त साठवूनच ठेवलं तर त्या धनामुळे काय अनर्थ होत आहे. कधी ते धन म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे आणि चंचला लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते. कधी ती लक्ष्मी कोर्टाच्या मार्गाने बाहेर जाते, कधी ती लक्ष्मी दवाखान्याच्या मार्गाने रोगराईच्या मार्गाने बाहेर जाते, कधी ती लक्ष्मी चोरीच्या मार्गाने बाहेर जाते, कधी लक्ष्मी बाहेर जात असताना गळ्यातलंच कुठेतरी पडून जातं. म्हणजे ती लक्ष्मी आहे ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते. धनाच्या मागचे अनर्थ येऊन आपल्या घरामध्ये कलह निर्माण व्हायला नको असं जर वाटत असेल, वाईट मार्गाने धन कमावून फक्त साठवलंच गेलं असेल, त्याचा दान धर्मामध्ये उपयोग केला गेलेला नसेल, तर घरामध्ये पुढची पिढी जन्माला येत असताना ती कधीही सुसंस्कारी जन्माला येत नाही किंवा बुद्धिवान जन्माला येत नाही. विकलांग पिढी पुढची जन्माला येते. कारण काय आहे? धनाचा योग्य मार्गाने व्यय केलेला नाही. म्हणून तुम्ही कधीतरी कुठेतरी बघितलं असेल एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये एखादा वेडा. कारण काय आहे? धनाचा उपयोग केला गेलेला नाही. म्हणून धन फक्त आपल्यासाठी नाही किंवा पिढ्यानपिढ्या साठवून ठेवण्यासाठी नाही, केवळ धनार्जनच करणं हा आपला जीवनाचा उद्देश असायला नको. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करे.
धन जोडोनिया धन उत्तम व्यवहार उत्तम पद्धतीने धन कमवायचं आहे. दुसऱ्यांचा तळतळाट घेऊन दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांना खोटं बोलून जर धन घरी आलेलं असेल तर असं धन मनुष्याला कधीही सुख आणि आनंद प्रदान करत नाही. आणि आपल्या पिढ्यानपिढ्या धनाचा जर हाच मार्ग असेल तर ते धन शुद्ध करण्यासाठी दान हा मधला उपाय सांगितलेला आहे. परंतु तरी देखील धन हे योग्य मार्गानेच कमावलं पाहिजे, अयोग्य मार्गाने नाही. आणि ते धन फक्त पिढ्यांसाठी साठवून ठेवणं चुकीचं आहे. कारण आपण गेल्यानंतर आपल्या पिढीतले आपल्या घरामध्ये फोटो ठेवतील की नाही याची गॅरंटी सुद्धा आपल्या घरामध्ये आपले आई वडिलांचे फोटो असतात, आजी आजोबांचे असतात, कदाचित त्यांच्याही आई वडिलांचे असतील, परंतु 5व्या पिढीचे फोटो आहेत का मागच्या? नाही. आपलेही राहतील याची गॅरंटी नाही. म्हणून जे आपण कमावलेलं आहे ते आपल्या पश्चात आपल्या उद्धारासाठी आपणच जर त्याचा वापर केला तर काय हरकत आहे. कहत कबीरा सुन गई दुनिया आप मेरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा ये दुनिया आप मेरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा गई दुनिया. कबीरा सुन गई दुनिया आप हमारे पीछे डूब गई दुनिया. कबीरा कबीरा सुन गई दुनिया आप हमारे पीछे डूब गई दुनिया. कबीरा सुन गई दुनिया आप हमारे पीछे डूब गई दुनिया. मनुष्य धन कमावतोय परंतु धन कमावल्यानंतर जर निघून गेला, कबीरजी महाराज म्हणतायत आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपण गेल्यानंतर आपलं कोणीही नाव घेणार नाही. जास्तीत जास्त 1, 2, 3 पिढी पर्यंत. त्याच्यानंतर आपण कसे होतो, कोण होतो, काय कष्ट केलं, कोणता त्याग केलेला आहे कोणाच्याही लक्षात राहत नाही. एका व्यक्तीने एवढं धन कमावलं जीवनभरामध्ये की 10 पिढ्या बसून खातील, तरीही तो व्यक्ती रडत होता. त्या सेठजींजवळ एक व्यक्ती आला आणि त्याने विचारलं, शेठजी तुम्ही का रडताय, तुम्हाला कसली कमी आहे, सगळं तर चांगलं आहे तुमच्याकडे. त्या शेठजींनी उत्तर दिलं, म्हटले माझ्याकडे एवढं धन आहे की 10 पिढ्या बसून खातील, काहीही करायची गरज नाही. म्हटले मग का रडताय, याच्यासाठी रडतोय की 11व्या पिढीचं काय, त्याच्या नंतरच्या पिढ्यांचं काय.
धन कमावलं पण दान केलं नाही तर काही फायदा नाही. म्हणून वेगवेगळे ठिकाणी जर आश्रम बांधणं चालू असेल, साधू संन्यासी असतील, अन्नदान काही ठिकाणी होत असेल, कथेचे आयोजन केले जात असतील, तर वेगवेगळ्या ठिकाणी यथाशक्ती होईल तेवढं दान केलं पाहिजे. आणि जर दान केलं तर आप एक पैसा दोगे वो लाख देगा. आपण देताना दिसतोय परंतु तो भगवान परमात्मा आपल्याला देताना दिसत नाही. तो कोणत्या मार्गाने आपल्याला मदत करेल हे सांगता येत नाही. अचानक कोणत्याही रूपाने येईल आणि कोणत्याही संकटातून तो भगवान परमात्मा आपल्याला दूर करतोय. फक्त तो भगवान परमात्मा आपल्याला देताना कधीही दिसत नाही. आपलं केलेलं कधीही माया जात नाही, कारण भगवान परमात्म्याचा नियम आहे घेसी तेव्हा देसी, ऐसा अससे उदार. आधी तो घेतो आणि मग नंतर देतो. ऊपरवाला देता है तो छप्पड़, देणारा जो देतोय आपल्या कुवतीपेक्षा अधिक देतोय, परंतु आधी परीक्षा बघतोय की समोरचा आपल्याला किती देणार. म्हणून या ठिकाणी प्रगती दुर्गा उत्सवाच्या मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला यथाशक्ती या कार्यक्रमामध्ये जेही दान करायचं असेल ते कार्यकर्त्यांजवळ जमा करायचं आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष हा कार्यक्रम ते आनंदाने करू शकतील. याच्यात अजूनही उत्तरोत्तर ते वाढ करू शकतील. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी सढळ हाताने सहकार्य करायचे. भगवत प्राप्तीचा हा एक मार्ग आहे. अनेक प्रकारचे मार्ग आहेत. व्रत वैकल्य असेल, दान पुण्य असेल, नामचिंतन असेल, कथा कीर्तनांचं आयोजन असेल किंवा तीर्थयात्रा असतील, भगवत दर्शन असेल, हे परमार्थ प्राप्तीचे वेगवेगळे साधन आहे. त्याच्यामध्ये कथा श्रवण करणं, श्रवण भक्ती हे सोपं साधन सांगितलेलं आहे नवविधा भक्तीमध्ये, श्रवणम. आणि ही श्रवण भक्ती करत असताना देवी भगवतीची आपण आराधना करत आहोत. त्याच देवी भगवतीची आराधना वेद व्यासजींनी केलेली आहे नारदजींच्या सांगण्यावरून. नारदजी महाराज म्हणतायत वेद व्यासजींना, तुम्हाला जर पुत्र प्राप्तीची इच्छा असेल, लालसा असेल, तर ज्या भगवतीच्या कृपेने हयग्रीव राक्षस मारला गेला, ज्या भगवतीच्या कृपेने मधुकैटभासारखे राक्षस मारले गेले, तीच परांबा भगवती जर कृपा करेल तर तुम्हाला जशी संतान पाहिजे तशी संतान प्राप्त होऊ शकते. आणि आपण श्रवण केलं की वेद व्यासजींना एक दिव्य पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. आणि ही इच्छा का निर्माण झाली? पक्षांना बघितल्यानंतर, गौरेय पक्षांना बघितल्यानंतर. वेद व्यासजींसारखे ज्ञानी पुरुषांनी एक दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली. याचा अर्थ साधकाने कुठे दृष्टी टाकावी हेही महत्वाचं आहे. साधकाने जर चुकीच्या ठिकाणी दृष्टी टाकली तर त्याचंही मन मलिन होऊ शकतं, त्याच्याही मनामध्ये वेगवेगळे विचार उत्पन्न होऊ शकतात. म्हणून साधकाने सावधान होऊन जीवन जगायचं आहे की आपण पाहायचं काय, आपण खायचं काय, त्याच्यावरून आपले विचार ठरत असतात. कारण पुराणामध्ये एक सौभरी ऋषींचं वर्णन आलेलं आहे. जे सौभरी ऋषी त्यांनी नदीजवळ गेल्यानंतर माशांनी एकमेकाचा केलेला संग बघितला. आणि माशांनी केलेला संग बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मलाही पत्नी असावी, माझाही परिवार असावा, माझंही घर असावं. म्हणून सौभरी ऋषी जे आत्मज्ञानी होते, तपस्वी होते, महात्मे होते, साधू होते, त्यांनी विवाह केला आणि एक नाही 50 विवाह केले. आणि एवढे विवाह केल्यानंतर जेव्हा अनेक वर्ष व्यतीत झाले, पत्नी सुखाचा उपभोग घेतला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सुख याच्यामध्ये नाहीच, हा तृप्तीचा मार्ग नाही. आपण ज्या मार्गाने गेलो हा तृप्तीचा मार्ग नाही. पण केव्हा समजलं? जेव्हा ते गृहस्थाश्रमामध्ये पडले. म्हणून साधकाने सावधान राहून जीवन जगलं पाहिजे. साधक जर सावधान होऊन जीवन जगला नाही
तर साधकाचं पतन होऊ शकतं. काही क्षणाचा फक्त वेदव्यासजींचा संग झाला पक्षांशी, दृष्टिपात झाला, परिणाम विचार बदल. याचा अर्थ मनुष्याच्या संघाला सुद्धा फार महत्व आहे, संगतीला सुद्धा फार महत्व आहे. जर मनुष्याची संगत चुकली तर संपूर्ण जीवन वाया जाऊ शकतं. याच्यामुळे संगत फार महत्वाची आहे. रामायणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, म्हणतात की एका बाजूने नरक असेल आणि दुसऱ्या बाजूने कुसंग असेल तर व्यक्तीने नरकात गेलं पाहिजे, परंतु कुसंगतीत जायचं नाही. कारण नरकात गेल्यानंतर पापाचा नाश होतो आणि कुसंगतीत गेल्यानंतर मनुष्याचे पाप वाढत असतात. कुसंगतीपेक्षा नरक चांगला सांगितलेला आहे. म्हणून कुसंग सर्वथा त्याज्य, कुसंग हा सर्वथा त्याज्य म्हटलेला आहे. जैसा करो संग वैसा चढ़े रंग, जैसा खाओ अन्न वैसा बने मन, जैसा पियो पानी वैसी बने वाणी, जैसी राखो शुद्धि वैसी बने बुद्धि, जैसा करो विचार वैसा दिखे संसार. म्हणून जैसा करो संग वैसा चढ़े रंग. संगत संतती करे, संगत संतती जीवनाचं उत्थान होतं आणि वाईटाची संगत केली तर जीवनामध्ये अधोगती होते. एखादा व्यक्ती जर व्यसनी असेल आणि व्यसनी व्यक्तीच्या संगतीत जर चांगला व्यक्ती जात असेल आणि व्यसनीच्या जवळ किंवा कुमार्गगामी व्यक्तीच्या जवळ जर चांगला व्यक्ती जरी उभा राहिला तरी बघणाऱ्या लोकांच्या सुद्धा दृष्टीमध्ये विचार येतो की हा सुद्धा, म्हणजे सोबत उभं राहणं सुद्धा. आणि व्यसनी व्यक्तीची जर संग केला तर त्या संघाचा परिणाम काय होतो की चांगला व्यक्तीला सुद्धा संगतीचा रंग लागू शकतो. व्यसनी जर मित्र असेल
तो म्हटला आज माझा वाढदिवस आहे, मित्रा येत नाही माझ्यासोबत दुकानापर्यंत, तू काही घेऊ नको पण फक्त दुकानापर्यंत. मित्राला दुकानापर्यंत नेतोय, दुकानामध्ये बसवतोय आणि मग नंतर म्हणतोय अशी आपली मैत्री आहे का, एक घोटही घेत नाही. मित्रासाठी एवढंही नाही, आजच्या दिवस परत म्हणणार नाही. मित्रासाठी एक घोट घेतला की मरेपर्यंत बाकीचे घोट घ्यायला सांगावं लागत नाही. म्हणून संगत जी आहे त्या संगतीमुळे माणसाची अधोगती होते. एकदा एका भ्रमराने शेणातल्या किड्याबरोबर संग केला. 2 किड्यांची मैत्री झाली. दिव्य महात्म्यांनी सांगितलेला हा दृष्टांत आहे. त्या 2ही किड्यांची संगती झाली आणि संगती झाल्यानंतर शेणातल्या किड्याने त्या भ्रमराला सांगितलं एकदा माझ्याकडे ये. भ्रमर गेलेला आहे त्या शेणातल्या किड्याकडे. त्याने तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं की शेणाचा वास येत होता. त्याने समोरही ठेवलं काय शेणच. त्याला वाटायला लागलं अरे आपण कुणाची संग केला, आपण चुकीच्या ठिकाणी आलेलो आहे. भ्रमराने सांगितलं त्या शेणातल्या किड्याला, म्हटले हे बघ असं कर की आता तुझ्या घरचा पाहुणचार झाला, माझ्या घरी पाहुणचार करण्याकरता ये. शेणातला किडा गेला भ्रमराकडे आणि भ्रमराकडे गेल्यानंतर भ्रमराने त्याला कमल पुष्पावर बसवलं आणि कमल पुष्पाचा त्या ठिकाणी आस्वाद घेत असताना सायंकाळ झाली. कमल पुष्पाने आपल्या जेही पाकळ्या आहेत त्या बंद केल्या. थोड्या वेळानंतर जेव्हा पहाट व्हायला लागली आणि कमल पुष्प उमलणार तेवढ्याच त्या ठिकाणी एक व्यक्ती आला. त्याने फूल तोडले, देवाच्या चरणावर त्या फुलाला अर्पण केलं आणि जेव्हा त्या ठिकाणी त्या पाकळ्या आजूबाजूला झाल्या त्याच्यामधून ते दोघही जण राहणारे विचार करू लागले अरे मी गेलो होतो याला भेटायला परंतु आलो देवाच्या चरणाजवळ. काही कालावधीनंतर देवाच्या चरणाजवळचे सगळे फुलं उचलले गेले आणि गंगाजलामध्ये त्यांना टाकलं गेलं. आणि गंगेमध्ये गेल्यानंतर जो शेणातला किडा होता, जो वाईट ठिकाणी किंवा विष्ठेमधला किडा असेल, तो मनामध्ये विचार करू लागला की मी वाईट ठिकाणी राहत होतो परंतु चांगल्याचा संग केल्याचा परिणाम मला जिवंतपणीच गंगा जलाची प्राप्ती झाली आणि गंगेमध्ये माझ्या अस्थींचं विसर्जन झालं. येन केन प्रकारेण कसे का असे ना या देहामध्ये गंगाजल प्राप्त झालं, न जाणो याचा परिणाम पुढचा जन्म कसा मिळेल. हा संगतीचा परिणाम आहे. आकाशातून पडणारं पाणी जर गटारीत पडलं तर त्या पाण्याला गटार म्हटलं जातं. आकाशातून पडणारं पाणी जर गंगेमध्ये पडलं तर त्याला गंगा म्हणून समजलं जातं. आकाशातून पडलेलं पाणी जर सर्पाच्या मुखामध्ये पडलं तर त्याचं विष तयार होतं. आकाशातून पडणारं पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचा मोती तयार होत असतो. आकाशातून पडणारं पाणी तेच आहे, पण संगत बदलली की सर्व काही बदल. कर्ण अतिशय विद्वान आहे, अतिशय श्रेष्ठ आहे. 5ही पांडवांमध्ये सगळ्यात जास्त सर्व प्रकारची ताकद जर कोणामध्ये असेल, धनुर्विद्या असेल, भाला फेक असेल, गदा युद्ध असेल, 5ही पांडवांपेक्षा कर्णामध्ये ह्या सर्व गुण जास्त होते. पण कर्णाची संगत चुकली. महाभारतामध्ये म्हणतात 3 पात्र सगळ्यात महत्वाचे आहे. एक कृष्ण, दुसरं भीष्म आणि तिसरं कर्ण. सगळ्यात महत्वाचे हे 3 पात्र आहेत. त्याच्यानंतर बाकीच्यांचा नंबर. आणि असं महत्वाचं पात्र असताना त्या कर्णाची फक्त संगती चुकली. परिणाम काय झाला? अधोगती. म्हणून जीवनामध्ये संग फार महत्वाचा आहे. फक्त काही कालावधीसाठी संघ प्राप्त झाला, पक्षांकडे बघितलं, मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, पुत्र संतान पाहिजे, आणि ज्याचा परिणाम काय झाला? पुत्र संतानासाठी नारदजींना विचारतायत, सांगा महात्मन मी काय करू? त्यावेळेस नारदजींनी सांगितलेले देवी भगवतीची आराधना करा. वेदव्याजींनी देवी भगवतीची आराधना करायला सुरुवात केलेली आणि नवारण मंत्राचा जप केलेला आहे.
एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने नवारण मंत्र म्हणायचंय, मांडी घालून हात जोडाय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे.
भगवती मैया की जय. नारदजींच्या सांगण्यावरून देवी शक्तीची आराधना केली, उपासना केली आणि त्या उपासनेचा परिणाम देवी भगवतीने आशीर्वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. वेदव्यासजी महाराज ज्यावेळेस यज्ञ करण्यासाठी बसलेले होते आणि यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी 2 काष्ठ हातामध्ये घेतले आणि अरणी मंथन करू लागले. जेव्हा अरणी मंथन चालू होतं अशा वेळेस त्यांचं लक्ष आकाशाकडे गेलं. एक धृताची नावाची अक्षरा शुकीचं रूप धारण करून आलेली होती, पोपटाचं रूप धारण करून. तिच्याकडे बघत असताना इकडे अरणी मंथन झालं, ज्याचा परिणाम त्या अरणी मंथनामध्ये देवी भगवतीच्या नामस्मरणाचा परिणाम त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांचं प्राकट्य झालं. बोला श्री शुकदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज. व्यासजींना आनंद झाला. श्री शुकदेवजी महाराज यांचं प्राकट्य झालं. ते लहानाचे मोठे झाले. देवगुरु बृहस्पतींच्या जवळ गेले. देवगुरु बृहस्पतींच्या जवळ जाऊन त्यांनी विद्याभ्यास ग्रहण केला आणि विद्या ग्रहण केल्यानंतर जेव्हा ते पुन्हा पिताजींजवळ आले, वेदव्यासजींच्या जवळ आले. भागवतामध्ये आपण ऐकलेलं असेल की 12 वर्ष गर्भामध्ये राहून जन्माला आल्याबरोबर धावत पळत निघाले आणि नंतर भगवान परमात्म्याचे दिव्य श्लोक श्रवण केल्यानंतर आले वेदव्यासजींच्या जवळ आणि भागवत श्रवण केले. परंतु मी पुन्हा एकदा सांगेल की श्रीमद भागवत हे पद्मकल्पातली कथा आहे आणि देवी भागवत ही सारस्वत कल्पातली कथा आहे. इथले शुक वेगळे आणि श्रीमद भागवतातले शुकदेव वेगळे. श्रीमद भागवतामधले शुकदेव परमहंस आहे, विरक्त आहे, वैराग्यवान आहेत आणि इथले श्री शुकदेव गृहस्थाश्रमी होणार आहेत. आपण पुढे ते श्रवण करणार आहोत. श्री शुकदेवजी जेव्हा देवगुरु बृहस्पतींच्या जवळ गेले, विद्याभ्यास ग्रहण करून जेव्हा आल्यानंतर पिताजींना आनंद झाला. वेदव्यासजी महाराज यांनी मुलाला जवळ घेतले आणि वेदव्यासजी महाराज श्री शुकदेवजींना सांगू लागले, हे पुत्र, तुम्ही आता विवाह योग्य झालेला आहात. आता तुम्ही विवाह करा, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा. वयाचे 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रम सांगितलेला आहे आणि ब्रह्मचारी राहून ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय केलं पाहिजे म्हणतात, गोकावी अक्षरे, विद्या ग्रहण केली पाहिजे. जगातलं जेवढंही ज्ञान आपल्याला प्राप्त करता येईल, ग्रंथांचं असेल, पुराणांचं असेल, पोट भरण्यासाठी भविष्यामध्ये आवश्यक असेल ते ज्ञान वयाच्या 25 वर्षापर्यंत ग्रहण करायचं. आणि जो ब्रह्मचारी अवस्थेमध्ये योग्य पद्धतीने राहून गुरु सेवा करून विद्याभ्यास ग्रहण करतो आणि नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो, त्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान झालेलं असतं आणि मग गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कोणतेही वैवाहिक संकट येत नाही. कारण ज्ञानी असलेला व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर तो विचार करूनच पावलं उचलतो. त्याच्यामध्ये जर अज्ञान असेल, कसं चालावं, कसं बोलावं, कसं धनार्जन करावं, पत्नीला कसं सांभाळावं, घराला कसं सांभाळावं, याचं ज्ञान जर नसेल तर कलह निर्माण होतात. कदाचित हे कलह घटस्फोटापर्यंतही जातात. का? अज्ञान. म्हणून स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आधी ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. ज्ञानाने परिपूर्ण झालेला व्यक्ती पुढे कधीही फसणार नाही, अटकणार नाही, चुकणार नाही. म्हणून आधी विद्याभ्यास सांगितलेला आहे. जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याचं वय होतं, वेदव्यासजी महाराज श्री शुकदेवजींना सांगतायत की हे श्री शुकदेवजी, तुम्ही आता गृहस्थाश्रमी बना, तुम्ही विवाह करा. हे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी श्री शुकदेवजींनी हात जोडले आणि वेदव्यासजी महाराजांना सांगितलं, पिताश्री, मला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याचा आदेश देऊ नका. मला विवाह करायचा नाही, मला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा नाही, मला जीवनभर अविवाहितच राहायचं आहे. हे ऐकल्यानंतर वेदव्यासजींचा चेहरा उतरला, त्यांचे डोळे भरून आले.
श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत, नाहं गृह करिष्यामि दुःखदं सर्वदा पित वागुरा सदृशं नित्यं वन्दनं सर्वदेहिनां। पिताश्री, नाहं गृह करिष्यामि, मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार नाही, कारण दुःखदम सर्वदा पिता। गृहस्थाश्रमी लोक कधीही आनंदी नसतात, कधीही सुखी नसतात, गृहस्थामध्ये सगळेजण दुखीच असतात। दुःखदम सर्वदा पित कोण म्हणते? श्री शुकदेवजी म्हणताय। आणि गृहस्थाश्रमी व्यक्तीला जीवनामध्ये नेहमी बंधन प्राप्त होत असतात, आणि जीवनामध्ये कुठे सुख आहे पिताश्री? कुठेही सुख नाही। श्री शुकदेवजी म्हणतायत, पिताश्री, जन्म दुःखम जरा दुःखम दुःखम च मरणे तथा गर्भवासे पुनर्दुःखम विष्टामूत्रमये पिता। हे पिताश्री, या संसारामध्ये काही सुख आहे, जन्म दुःखम, जन्माला येत असताना सुद्धा दुःखाचं दुःख आहे। जरा दुःखम, वयोवृद्ध अवस्था झाली की दुःखाचं दुःख आहे। दुःखमच्या मरणे तथा, मृत्यू समयी सुद्धा मनुष्याला दुःख होते। गर्भवासी पुनर्दुःखम, मृत्यूनंतर जर जीवात्मा पुन्हा कुणाच्या गर्भामध्ये गेला, किडा मुंगी पशु पक्षी जीव जंतू सर्प कुणाच्याही गर्भामध्ये जीवात्मा गेला की गर्भवासे पुनर्दुःखम, त्याला त्या मातृगर्भामध्ये गर्भवासाचं पुन्हा दुःख मिळतं। विष्टा मूत्रमये पिता, विष्ठा आणि मूत्र ज्या ठिकाणी मातेचं असतं त्या ठिकाणी राहावं लागतं। जन्माला येत असताना सुख नाही, दुःखच असतं। गर्भस्थ शिशु जेव्हा मातेच्या गर्भामध्ये असतो तेव्हा कसा असतो? सुरुवातीला जल रूपामध्ये असतो, नंतर त्याचा आकार वाढत जातो, बोरासारखा आकार होतो, नंतर एका फळासारखा आकार होतोय, आणि जसं आंब्याची कोय असते तेवढा आकार झाल्यानंतर त्याचा आकार पुन्हा वाढू लागतो। आणि जेव्हा त्याला आकार वाढायला लागतो त्यावेळेस वेगवेगळे अवयव निर्माण होतात। जेव्हा सर्व अवयव निर्माण होतात त्यावेळेस त्याला मागच्या जन्मामध्ये काय कर्म केलेले आहे याचं सर्व ज्ञान होतं। आणि त्या ठिकाणी राहत असताना गर्भस्थ शिशु मातेच्या जर गर्भामध्ये असेल तर कसा असतो म्हणतात, पाय वर आणि डोकं। कथा संपल्यानंतर घरी गेल्यानंतर मोजून 5 मिनिट पाय वर आणि डोकं खाली करून बघायचे। किती मिनिट शक्य आहे का? ज्यांना व्यायामाची सवय असेल ते कदाचित करू शकणार, परंतु आपण काही क्षण सुद्धा तसं थांबू शकत नाही, प्रयत्न करूनही बरेच प्रयत्न करावे लागतील तेव्हा तो योग आपल्याला सिद्ध होईल, ते आसन आपल्याला येईल। पण मातृगर्भामध्ये 9 महिने 9 दिवस डोकं खाली आणि पायवर, आणि कोणत्या जागेमध्ये? ज्या ठिकाणी मातेचं मलमूत्र आहे आणि त्याच्यात जर आईने तिखट खाल्लं, आंबट खाल्लं, गोड खाल्लं तेही अंगावर पडत। अशा स्थितीमध्ये अनेक कृमी कीटक त्या ठिकाणी असतायत आणि ते लचके तोडतायत। अनंत यातना त्या ठिकाणी त्या बालकाला निर्माण होत आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मनोरंजनाचं साधन, फॅन नाही, कूलर नाही, गादी नाही, उशी तर नाहीच, आणि मोबाईल तर नाहीच नाही। कंटाळा आल्यानंतर गेम खेळण्यासाठीही एवढा त्रास 9 महिने 9 दिवस ते बालक सहन करते। आणि असा त्रास जेव्हा तो सहन करतोय त्यावेळेस असा त्रास सहन करत असताना त्या जीवात्म्याला म्हणतात देवाची आठवण होते।
आणि तो जीवात्मा देवाला म्हणतो, प्रभू मला एकदा या दुःखातून बाहेर काढ, मी तुला विसरणार एक वेळा या दुःखाने 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 मातृगर्भामध्ये असतो, त्यावेळेस मातृगर्भामध्ये असताना तो जीवात्मा बाल्यावस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं स्मरण करतो आणि भगवान परमात्म्याला गर्भामध्ये असताना वचन देतोय, हे प्रभो आठवीन पाया हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. प्रभो मी तुम्हाला वचन देतोय की एकदा की माझा जन्म झाला, मला कळायला लागलं की मी रात्रंदिवस तुमचं स्मरण करेन, परंतु जसा जन्म होतो जन्माला आल्याबरोबर बालक म्हणतंय को हम, तू कोण मी कोण, तू कोण मी कोण. भगवान परमात्म्याला म्हणतोय मी तुला ओळखत नाही. आणि जसा लहानाचा बालक मोठं व्हायला लागतंय त्यावेळेस घरातले लोक लगेच त्याच्यावर वेगवेगळी माया टाकतात. मग त्याला समजतंय ही आई आहे, हे बाबा आहेत, हे आपलं आहे, हे परक्याचं आहे. आणि आपलं आणि परक्याचं करता करता कधी तो माया मोहामध्ये फसतोय आणि या मोहामध्ये एवढा अटकतोय की जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जाग येत नाही. तुझं माझं करता करता कधीही देवाला आठवत नाही. आणि त्याच्यानंतर येते वृद्धावस्था. दुःखम च मरणे तथा जरा दुःखम. जरा म्हणजे वृद्धावस्था. श्री शुकदेवजी महाराज म्हणताय की जरा दुःख सुद्धा मिळतं, म्हणजे वृद्धावस्थेमध्ये गेल्यानंतरही मनुष्याला दुःख होते. आता सांगा, वृद्धावस्था आली, केस पांढरे जर झाले तर कुणाला वाटतंय माझे केस पांढरे व्हावेत? कुणाला वाटतंय की दात पडावेत? कुणाला वाटतंय की तारुण्य संपल्यानंतर शरीराची त्वचा ढिली पडावी? वाटतंय कुणाला?
कुणाला वाटते की चष्मा लागावा, गुडघ्याची ताकद कमी व्हावी, मानेचा खिळा ढिला व्हावा, कुणाला वाटते का? परंतु तरी सुद्धा वृद्धावस्था येते आणि या वृद्धावस्थेमध्ये जरा दुःखम, श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत वृद्धावस्थेमध्येही दुःख प्राप्त होते. आणि अशा स्थितीमध्ये ते दुःख प्राप्त झाल्यानंतर मरणाच्या वेळेसही सुख नाही. दुःखमच्या मरणे तथा, मृत्यूच्या वेळेस सुद्धा फार मोठं दुःख मनुष्याला होते. असं म्हणतात की मनुष्याच्या शरीरावर 3.5 कोटी रोमांच आहेत. इच्छा असेल तर मोजून बघा. आणि मृत्यूच्या वेळेस या 3.5 कोटी रोमांच जेवढे आहेत तेवढ्या सर्व जाग्यांवर दोष केल्यानंतर जेवढं त्या ठिकाणी दुःख मनुष्याला होते तेवढं दुःख मरणाच्या वेळेस होते. पण दोष कोणाचा? सर्पाचा नाही, विंचूचा दंश झाल्यानंतर मनुष्याला जेवढं दुःख होतंय, आता ज्याला एकदा विंचू चावलेला असेल त्याला माहित असेल कशा पद्धतीने गुदगुल्या होतात. ज्यांना अनुभव असेल एकदा विंचू चावल्याचा त्याने विचार करायचा आहे की सगळ्या रोमांचावर तेवढे विंचू एकाच वेळेस चावल्यानंतर किती दुःख होईल याची कल्पनाही करता येणार. तेवढं दुःख होतंय केव्हा? मरणे तथा शरीरातून प्राण बाहेर जाण्याच्या वेळेस ज्याने जीवनभर पाप कर्म केलेले आहे त्याला असा त्रास होतो, बाकीच्यांना नाही. बरं झालं. म्हणून दुःखमच्या मरणे तथा, मरणाच्या वेळेस सुद्धा दुःख प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर मृत्यूपर्यंत पुन्हा पुन्हा मातृगर्भामध्ये जाते. मग कधी मातृगर्भ म्हणजे स्त्रीच्याच गर्भामध्ये जीवात्मा येईल असं नाही. किडा मुंगी जीव जंतू पशु पक्षी कोणाच्याही गर्भामध्ये जाऊन त्या ठिकाणी पुन्हा अनंत यातना जीवात्म्याला प्राप्त होत आहेत. पुन्हा दुःख प्राप्त होते. पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयन, अशा पद्धतीचं दुःख त्याला प्राप्त होतंय. म्हणून पिताश्री मला या संसारामध्ये पाठवू नका, ज्या संसारामध्ये दुःखच दुःख आहे. जर त्या संसारामधल्या मायामोहामध्ये मी फसलो तर माझा संपूर्ण जन्म व्यर्थ वाया जाईल. जरा अवस्थेमध्येही मला दुःख होईल की माझ्याकडून परमार्थ झाला नाही. मरणाच्या वेळेसही दुःख होईल आणि मृत्यूपर्यंत पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण हे माझ्या मागचं जे आहे ते संपणार नाही. म्हणून मला हा मार्ग सांगू नका. श्री शुकदेवजी महाराज म्हणताय पिताश्री, भार्या पुत्र तथा पौत्रा कुटुंबे विपुले सती पुरणार्थं महद्दुःखं क्व सुखं पितरद्भुतम्. श्री शुकदेवजी म्हणतायत विवाह झाल्यानंतर भार्या पुत्रस्तथा पौत्रा, भार्या म्हणजे पत्नी, त्याच्यानंतर पुत्र आणि पौत्र म्हणजे नातू. पत्नी पुत्र नातू यांच्यामुळे कुटुंबे विपुले सती, याच्यामध्ये मनुष्य अटकून जाईल. पूर्णार्थम महत् दुःखम, त्यांच्या इच्छा पुरवत असताना जर त्यांच्या इच्छा परिपूर्ण मी करू शकलो नाही तर तेही दुखी होतील आणि मीही दुखी होईल. व सुखम पितम अद्भुतम, सांगा पिताजी त्याच्यामध्ये काही दुःख आहे का? एकदा विवाह झाला की म्हणतात आना मागे लागतो, आना हे आना ते आना. म्हणजे आना महिला वर्ग म्हणतायत असं समजू नका. त्यांनी आना म्हटलं नाही तर तुम्हाला काही भेटणार, त्याच्यामुळे महिला वर्गाला दोष द्यायचा. त्या स्वतःसाठी आना म्हणत नाही. कशासाठी आना म्हणताय? कुटुंबासाठी. आणि त्यांची जरी इच्छा पूर्ण झाली नाही
तर तेही दुखी होत आहेत, मलाही दुःख होईल. म्हणून पिताश्री मला असं वाटतंय की तुम्ही मला या आश्रमामध्ये पाठवू नका. उलट तुम्ही तर परिपूर्ण आहात, तुम्ही तर ज्ञानी आहात पिताश्री. श्री शुकदेवजी म्हणतायत वद कर्म क्षयोपाय प्रारब्धं संचितं तथा वर्तमानं तथा नशेत् त्रिविधं कर्ममूलजम्. तुम्ही तर ज्ञानी आहात, तुम्हाला तर कर्म धर्म याचं सर्व ज्ञान आहे. त्या कर्मामुळे मनुष्याला जन्मोजन्मी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्माचे भोग प्राप्त होत आहेत. मग तुम्ही मला या कर्मापासून वाचण्याचा उपाय सांगा, कारण तुम्ही तर ज्ञानी आहात, वेदाचे विभाग करता आहात, पुराणांचे रचयिता आहात. तुमच्यासारख्या व्यक्तीने मला असं वेगळा मार्ग सांगणं बरोबर नाही. तुम्ही तर मला ज्ञानाचा मार्ग सांगितला पाहिजे, तुम्ही तर मला कर्ममुक्तीचा मार्ग सांगितला पाहिजे, तुम्ही तर मला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवला पाहिजे. तुम्ही मला संसाराचा मार्ग दाखवताय. जेव्हा मुलाच्या मुखातून हे शब्द ऐकले वेदव्यासजी महाराजांचे डोळे भरून आले. सासरू असणारे वेदव्यासजी महाराज मुलाला सांगू लागले, हे पुत्र, तुला जर तुझ्या मनामध्ये गृहस्थाश्रमाबद्दल अनेक प्रश्न असतील तर तू देवी भगवतीची आराधना कर, देवी भागवताचं चिंतन कर, की जे चिंतन केल्यानंतर तुला समस्त जीवनातलं ज्ञान प्राप्त होईल. आणि त्याच्यातून अजून एक उपाय वेदव्यासजी महाराज श्री शुकदेवजींना सांगतायत, हे पुत्र, गृहस्थाश्रमी झाल्यानंतर बंधन प्राप्त होतात हा विचार मनातून काढा. कारण एक मिथिलेचे राजे आहेत जनकजी, जे राजा असताना सुद्धा विदेही आहेत, ज्ञानी आहेत, संसारातून अलिप्त आहे, राजा आहे तरी देखील ते संसारातून अलिप्त आहेत. हे ऐकल्यानंतर श्री शुकदेवजींना आश्चर्य झालं. पिताश्री, जे जनकजी महाराज एक राजा आहे, कुणी चुका केल्यानंतर जे दंड देत आहेत, कुणी चांगलं केल्यानंतर उपहार देत आहेत, कुणाची स्तुती, कुणाचं सगळ्या गोष्टी त्यांना राजा असताना कराव्या लागतात. आणि अशा व्यक्तीने विवाह करून राजा झाल्यानंतरही ते संसारापासून कसे अलिप्त आहेत, मला हे खरं वाटत नाही. वेदव्यासजी महाराज म्हणतायत, असं करा, हे श्री शुकदेव, तुम्ही जनकजींना भेटायला जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की गृहस्थी व्यक्ती सुद्धा परमार्थ योग्यरित्या करू शकतो. जेव्हा वडिलांनी सांगितलं, श्री शुकदेवजी विचार करू लागले की चला, आपल्या वडिलांचा हा हट्टच आहे तर जाऊन भेटायला काय हरकत आहे. विश्वास नाही की गृहस्थाश्रमी व्यक्ती सुद्धा संसारापासून निर्लिप्त राहू शकतो, परंतु जाऊन बघायला काय हरकत आहे. म्हणून त्या ठिकाणी वडिलांच्या सांगण्यावरून जनकजींच्याकडे श्री शुकदेवजी निघालेले आहेत. अनवानी पायांनी, अंगावर लंगोटी सुद्धा नाही श्री शुकदेवजींच्या, एवढे विरक्त आहेत. आणि जेव्हा जनकजींच्या मिथिला नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला, जनकपुरीमध्ये प्रवेश केला, प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी जनकजींच्या राज दरबारामध्ये पहिल्या द्वारावर जाऊन उभे राहिले. पहिल्या द्वारावर जाऊन उभे राहिल्याबरोबर त्यांनी, जेही द्वारपाल होते त्यांना सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा मी शुक आलोय. काय म्हटले? मी शुक आलेलो आहे. जेव्हा राजापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत सैनिक, द्वारपाल, त्या द्वारपालांनी जनकजींना सांगितलं, महाराज, कोणीतरी श्री शुकदेवजी परमहंस महात्मे आलेले आहेत, परंतु त्यांनी सांगितलं मी शुक आलेलो आहे. मी या शब्दानेच सगळा घोळ झाला. जनकजींनी ओळखलं की यांची पात्रता काय आहे, कारण जनकजी सर्वसामान्य नव्हते, विदेह राज होते. देहात राहूनही विदेही अवस्था ज्यांची होती ते जनकजी होते, सर्वसामान्य नाही. एका तत्वज्ञानी पुरुषाचा सुद्धा तेवढा अधिकार नसेल तेवढा अधिकार जनकजी महाराजांचा होता, जनक राजाचा होता.
नुसते जनक विदेही नव्हते तर जनकजींचे संपूर्ण जनकपूरवासी स्त्रिया महिला सर्व लोक सगळे जण विदेही होते, आत्मज्ञानी होते. म्हणून जनकजींना विदेहराज म्हटलेलं आहे. एकटे नाही, संपूर्ण लोक विदेही होते. आणि अशा ठिकाणी जेव्हा समजलं की मी शुक आलेलो आहे त्यावेळेस जनकजींनी सांगितलं, एकच सांगा, संगम यत्वा सुखी भव. संसार सोडून सुखी हो असा माझा निरोप सांगा. कुणाला? श्री शुकदेवजींना. जेव्हा येऊन श्री शुकदेवजींना द्वारपालांनी सांगितलं की संसार सोडून सुखी व्हा, आमच्या राजाने सांगितलेले संगम त्यक्त्वा सुखी भव, विचार करू लागले, अंगावर लंगोटी नाही आणि मला म्हणताय की संगम त्यक्त्वा सुखी भव. मला कुठला संसार आहे? ज्यांच्या अंगावर वस्त्रही नाही त्यांना कोणता संसार आहे? मी या शब्दामध्ये सगळा संसार आला, अहंकार आला. नाही, मला जनकजींना भेटायचं आहे. पहिल्या द्वारावर त्या ठिकाणी द्वारपालांनी उभं केलं. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तरी वाट बघितली. साधकाची आता परीक्षा होते सद्गुरूंच्या घरी. दुसऱ्या द्वारावर त्या ठिकाणी पाठवलं. दुसऱ्या द्वारावर गेले आणि दुसऱ्या द्वारावर गेल्यानंतर त्या ठिकाणी जनकजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी अन्न दिलं गेलं, जल दिलं गेलं, 56 भोग त्यांच्या समोर ठेवले गेले. ही परीक्षा चालू आहे. त्यांचं मन अन्नामध्ये अटकतंय की नाही. एवढे पदार्थ बघितल्यानंतरही त्यांची चित्तवृत्ती अजिबात मलिन झालेली नाही. सगळ्यांचा त्याग श्री शुकदेवजींनी केला. मला हे नको, मी याच्यासाठी नाही आलेलो. तिसऱ्या दरवाजापर्यंत द्वारपालांनी नेलं. त्या ठिकाणी अनेक स्त्रिया सेवा करण्याकरता आल्या. अतिशय सुंदर सुंदर, अप्सरेपेक्षाही सुंदर. त्या स्त्रिया हात जोडून विनंती करू लागल्या, महात्मन सांगा, तुमचे हातपाय दाबून देऊ का? तुम्हाला कसली आवश्यकता आहे का? परीक्षा चालू आहे श्री शुकदेवजींची. विषयांमध्ये मन अटकतंय की नाही. परंतु श्री शुकदेवजी महाराजांचं मन हे तिकडे कुठेही आकर्षित झालेलं नाही. त्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची क्रिया करू लागल्या. महाराज, तुम्हाला काही पाहिजे आहे का? नृत्य गान करू लागल्या. त्यांचं मनाला वेगवेगळ्या बाजूला नेण्यासाठी नृत्य गानाला सुरुवात झाली. परंतु तरी देखील श्री शुकदेवजींचं मन त्या ठिकाणी कुठेही गेलेलं नाही. पुढच्या दरवाजामध्ये श्री शुकदेवजींना नेलं गेलं. धन संपत्तीचं प्रलोभन दाखवलं गेलं. महाराज सांगा, तुम्हाला धन संपत्ती पाहिजे आहे का? ही सगळी परीक्षा चालू आहे श्री शुकदेवजींची जनकजींच्या दरबारामध्ये. लक्षात ठेवा, मनुष्याची नेहमी, साधकाची नेहमी परीक्षा होते, सर्वसामान्य मनुष्याची नाही. जो साधक आहे त्याची नेहमी परीक्षा होत असते. जोपर्यंत कोणी परमार्थाला लागलेलं नाही, गळ्यामध्ये माळ घातलेली नाही, गुरु धारण केलेले नाही, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये एवढे संकट येत नाही. परंतु एकदा की गुरु धारण केले, माळ घातली, वाम मार्ग सोडला, परमार्थाला लागले की त्या ठिकाणी काही वेळेस संकट येत असतात, दुःख येत असतात. का? कारण भगवान परमात्मा परीक्षा बघतायत, हे टिकताय की हुकताय, यांची निष्ठा आहे की निष्ठा निष्ठी आहे. ही परीक्षा आहे भगवान परमात्म्याची. त्याच्यात मोठी परीक्षा आताच 2-3 वर्षापूर्वी झाली, कोरोना महामारी. आणि थोडं फार जर वाटलं की मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलेला आहे, इम्युनिटी कमी झालेली आहे, बऱ्याच जणांनी माळा काढून ठेवल्या, निष्ठून गेले. म्हणून भगवान परमात्मा परीक्षा बघताय, निष्ठा आहे की निष्ठा निष्ठी आहे. साधकाची परीक्षा होते. आणि एक लक्षात ठेवा, कोणाचीही परीक्षा होत नाही. लोखंडाला तापवून बघितलं जात नाही हे ओरिजिनल लोखंड आहे की नाही, परंतु सोन्याला तापवून बघितलं जातं की हे किती कॅरेटचं आहे, किती ओरिजिनल आहे. परीक्षा सोन्याची होत असते, लोखंडाची नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये संकट येत असतील तर समजून घ्या की आपण देवाला पात्र वाटलेलो आहे, म्हणून आपली परीक्षा होते, म्हणून आपल्यावर संकट येत आहे.
आपल्याला क्रोध उत्पन्न होतोय की नाही, वेगवेगळे प्रलोभन समोर येत आहेत, त्याच्याने आपली चित्तवृत्ती जी आहे ती स्थिर राहते की नाही, आपलं मन धनाच्या मागे जातं का, आपण वाम मार्गाला जातो का, ही वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा होत असते. आणि जेव्हा या सगळ्यांना साधक दूर करतो, याच्यापैकी कोणतीही गोष्ट साधकाला त्या ठिकाणी लिप्त करू शकत नाही, अशा वेळेस त्या साधकाला भगवान परमात्मा भेटतोय, त्या साधकाला संत भेट होते. वेगवेगळ्या प्रकारचे जे संसारातल्या गोष्टी आहे बघा, एखादं जर बाळ आईचे भेट घेण्यासाठी रडत असेल तर आई त्याला कामं असल्यामुळे, घरातले वेगवेगळे कामं असल्यामुळे लगेच उचलून घेत नाही, त्याच्याजवळ वेगवेगळ्या खेळणी ठेवते. त्या बाळाला जर खेळणी दिली आणि बाळ जर खेळणी खेळण्यामध्ये लागलं तर ती आई बाळाजवळ थांबत नाही, त्या बाळाजवळ निघून जाते तिचे कामं करण्यासाठी. पण बाळासमोर कितीही खेळणी ठेवल्या आणि ते बाळ जर म्हणत असेल हे खेळणी मला नको, त्या खेळणी आजूबाजूला फेकत असेल आणि फक्त रडत असेल या खेळणी नको मला, आई तू पाहिजे आहे, तर आई त्या खेळणी बाजूला ठेवते आणि बाळाला जवळ घेते. केव्हा? जेव्हा बाळ त्या खेळणींना नको म्हणतंय. तसा भगवान परमात्मा सुद्धा वेगवेगळे प्रलोभन दाखवतोय, पत्नी पुत्रांचं प्रेम दाखवतोय, कधी धनामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी साधकाची परीक्षा होते. साधक जर त्याच्यामध्ये अटकला तर भगवान परमात्मा म्हणता याला माझी गरज नाही, हा याच्यामध्येच खुश आहे. आणि जर साधकाने या सगळ्या गोष्टींचा त्याग केला तर मग तो साधक भगवत प्राप्तीसाठी रडत असेल तर भगवान परमात्मा धावत पळत येऊन त्या साधकाला उचलून हृदयाशी लावताय, त्या साधकाला भगवान परमात्मा भेटताय. श्री शुकदेवजींची परीक्षा झाली वेगवेगळ्या प्रकाराने. ही साधकाची परीक्षा काय करते? तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाराचे काम नाही. त्या ठिकाणी बघितलं जातं की या ठिकाणी हा साधक खरोखर निष्ठावान आहे की नाही. परमार्थ करण्यासाठी हजारो लोक लागतायत परमार्थासाठी, पण सगळ्यांनाच देव भेटतो असं नाही. गीतेमध्ये म्हणतायत अगास्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीची पैल मेरी विपाईला निघे. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां क्वचिन्मा वेत्ति तत्त्वतः. माळा भरपूर जण घालतायत, गुरु धारण करतायत, परमार्थाला सगळे जण लागतायत, परंतु हजारो जण मनुष्याणां सहस्रेषु, सहस्रांमध्ये कुणीतरी एक भगवंतापर्यंत पोहोचतोय. कोणता? जो निष्ठावान आहे, जो जातीवंत आहे. जातीचा म्हणजे जाती धर्माचा हा अर्थ या ठिकाणी नाही, निष्ठेचा हा त्या ठिकाणी अर्थ आहे. विपाईला न घे, कोणीतरी एक जण भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतंय, सगळे पोहोचत नाही, बाकीचे माया मोहामध्ये फसताय. श्री शुकदेवजींची जेव्हा परीक्षा झाली, जनकजींना समजलं की श्री शुकदेवजी हे पात्र आहेत. त्यावेळेस श्री शुकदेवजींना 7-8 दिवसानंतर जनकजींच्या जवळ नेण्यात आलं. आणि जेव्हा जनकजींच्या जवळ गेले त्यावेळेस जनकजींच्या जवळ गेल्यानंतर जनकजींना श्री शुकदेवजींनी हात जोडून नमस्कार केलेला आहे. आणि नंतर श्री शुकदेवजी महाराज जनकजींना म्हणतायत की मला माझ्या पिताश्रींनी वेदव्यासजी महाराजांनी तुमच्या जवळ पाठवलेलं आहे. हे राजन, हे महात्मन, माझी अशी इच्छा आहे की मला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा नाही, मला या सुख दुःखांमध्ये अटकायचं नाही. मी माझ्या पिताजींचा श्री वेदव्यासजींचा अयोनिज पुत्र आहे आणि अयोनिज पुत्र असताना मला संन्यास घेण्याची इच्छा आहे, पण माझ्या वडिलांना मी संन्यास घ्यावा अशी त्यांची इच्छा नाही. म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी मी काय केलं पाहिजे.
माझ्या वडिलांनी मला तुमच्या जवळ पाठवलेलं, कारण संसार ज्याच्यामध्ये सगळेच व्यसनाचं व्यसन आहे, संसारामध्ये व्यक्ती फसतो आणि परमार्थ जर केला तर मनुष्य शुद्ध होतो. संसाराचे अंगी भोगीच व्यसने, संसाराचे अंगी भोगीच व्यसने, संसाराचे अंगी भोगीच व्यसने, संसाराचे अंगी भोगीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही आखेरने शोध झालो, आम्ही आखेरने शोध झालो. अवघीच व्यसने, आम्ही आखेरने शोध झालो, आम्ही आखेरने संसाराचे अंगी अवघीच व्यसने. म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी मी काय केलं पाहिजे. माझा विचार बरोबर आहे की तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं. त्यावेळी जनकजी महाराज म्हणतायत, हे श्री शुकदेवजी, तुमचे वडील हे ज्ञानी व्यक्ती आहेत, सर्वसामान्य नाहीत. तुमच्या वडिलांना जे तुमच्याबद्दल वाटतंय ते योग्य वाटतंय, कारण तुम्ही जो विचार करत आहात त्या विचारामध्ये काहीतरी चुका आहेत, कमतरता आहे. मीही या ठिकाणी राजा आहे आणि राजा असताना सुद्धा मी या संपूर्ण संसारापासून निर्लिप्त आहे. जनकजींना श्री शुकदेवजींनी विचारलं, महाराज मला शंका आहे तुम्ही जे बोलताय त्याच्यावर. तुम्ही राजे आहात, राज सिंहासनावर बसलेले आहात, सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहात, आणि सोन्याच्या सिंहासनावर बसून हिरे माणिक मोत्यांचे अलंकार परिधान केलेला कसा निर्लिप्त असेल. जनकजींना हसू आलं. जनकजी विचार करू लागले की श्री शुकदेवजी मला बाह्य अंगाने बघतायत की माझ्या अंगावर काय काय आहे. यांना अजून अंतरंग ओळखण्याची दृष्टी नाही. व्यक्ती बाह्य अंगाने जर साधू वेश धारण केलेला असेल तर तो साधू वेश धारण केलेला व्यक्ती खरोखर साधू आहे असं म्हणता येणार नाही. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश पाहुणी तयास, बाहेरून काय वस्त्र धारण केलेले आहे याच्यावरून ठरवता येणार नाही हा साधू आहे की चोर आहे. कारण वारीला जर गेलात तर वारीला गेल्यानंतर काही साधू वेश धारण करून सुद्धा चोऱ्या करतायत, मग ते साधू असतात का. म्हणून बाह्य अंगाने हे साधू आहेत की नाही हे ओळखता येत नाही. साधू म्हणजे काय, ज्यांनी सहांना आधू केलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या यांचं भेदन ज्यांनी केलेलं आहे ते साधू आहे. संन्यासी कोण आहे, बाह्य अंगाने दिसणारा संन्यासी म्हणजे संन्यासी नाही. ज्ञानोबरायांनी त्याची व्याख्या केलेली आहे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मी आणि माझं विसरलेला आहे तो संन्यासी आहे. जनकजी हसू लागले आणि जनकजींनी ओळखले हे माझं, मला बाह्य अंगाने बघतायत की मी राजा आहे आणि हिरे माणिक मोती परिधान केलेले आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसलेलो आहे. पण अंतःकरणापासून मी काय आहे हे मला ओळखू शकत नाही. त्यावेळी जनकजी महाराज म्हणतायत की हे श्री शुकदेव, तुम्हाला बाह्य दृष्टी आहे पण अंतर्दृष्टी प्राप्त होण्यासाठी तुम्ही अंतर्मुख झाले पाहिजे, तेव्हा तुम्हाला जगाला खऱ्या अर्थाने ओळखता येईल. बहिर्मुख व्यक्ती बाहेरच्या जगाला ओळखू शकतो, अंतर्मुख व्यक्ती अंतरामध्ये जाऊन ओळखू शकतो. तुम्हाला अंतर्मुख होणं गरजेचं आहे. महाराज सांगा, तुम्ही राजा आहात, एखाद्या वेळेस अपराध्याला दंड देतायत, चांगलं करणाऱ्याला उपहार देतायत, पुरस्कार देतायत, मग तुम्ही विदेही कसे. जनकजी महाराज वेगवेगळ्या प्रकाराने समजावून सांगतायत.
जनकजी महाराज म्हणतायत की या जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. माशांचं उदाहरण देऊन सांगतात 4 प्रकारचे लोक कसे असतात. पहिल्या प्रकारचे मासे असे असतात की जे किनाऱ्यावर असतात. जर मत्स्यमार करणाऱ्याने जर जाळे टाकलं तर ते जाळे तो लांब टाकतो. अशा वेळेस किनाऱ्यावरचे जे मासे असतात ते छोटे छोटे असतात. ते त्या जाळ्यामध्ये अजिबात अटकत नाही. जाळे बघितल्याबरोबर निघून जातात. दुसऱ्या प्रकारचे मासे असे असतात की जाळे पडलेलं बघितल्याबरोबर उडी मारून बाहेर निघून जातात. ते फसत नाही. तिसऱ्या प्रकारचे मासे असे असतात की त्यांच्या अंगावर जाळं पडतंय ते जाळ्यामध्ये फसतात परंतु फसल्यानंतर त्यांना बाहेर निघता येत नाही. आणि चौथ्या प्रकारचे मासे असे असतात की जाळ्यामध्ये जरी फसले मोठे मोठे मासे तरी ते जाळ्यात सुद्धा छोट्या माशांना खाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातच खुश राहतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आम्ही फसलेलो आहोत. 4 प्रकारचे माणसं या जगामध्ये असतात. 4 प्रकारचे जीव या जगामध्ये असतात. पहिले असे असतात की जे फार छोट्या अवस्थेमध्ये असतानाच जाळे त्यांच्या अंगावर पडू देत नाही. त्याच्या आधी मुक्तीचा मार्ग शोधून घेतात. ध्रुव प्रल्हादादिक छोटे बालक असताना सुद्धा भगवत प्राप्ती करून घेतलेली बाल्यावस्थेपासूनच परमार्थ करतायत. त्याचं कारण शुचीनाम श्रीमताम गे हे योगो वैष्णव बीजायते. ते मागच्या जन्मीचे संस्कार चांगले घेऊनच जन्माला आलेले असतात. दुसऱ्या प्रकारचे जीवात्मा असे असतात की त्यांच्यावर जाळं पडेल हे बघितल्याबरोबर ते लगेच त्या ठिकाणी जागा सोडतात. जसे रामदास स्वामी विवाह होणार, विवाहासाठी जेव्हा उभे राहिले पाटावर अंतरपाट ब्राह्मण देवतांनी पकडला आणि जेव्हा त्या ठिकाणी मंत्रध्वनीला सुरुवात झाली सावधान म्हटल्याबरोबर अंगावर जाळं पडण्याच्या आधीच पळून गेले. दुसऱ्या प्रकारचे काही तिसऱ्या प्रकारचे असतात की एकदा की या संसारामध्ये फसले, माया मोहामध्ये फसले की त्यांच्या लक्षात येतं की आपण अटकलेलो आहे परंतु तरीही ते त्या ठिकाणाहून बाहेर पडू शकत नाही. एवढी त्यांची चित्तवृत्ती संसारामध्ये अटकलेली असते. पण एवढे फसलेले असतात की कितीही तडफड केल्यानंतरही त्यांना त्या ठिकाणी मुक्तता मिळत नाही. तिसऱ्या प्रकारचे. आणि चौथ्या प्रकारचे जीवात्मा असे असतात की ज्यांना काहीही वाटत नाही. निर्लज्जम सदा सुखी असे चौथ्या प्रकारचे असतात. त्यांना समजतंय की आपण फसलेलो आहे, आपण वाम मार्गाला लागलेलो आहे, तरी देखील त्यांच्या लक्षात जरी आलं की चुकीच्या मार्गाने धन कमवलं, चुकीच्या मार्गाने जीवन जगलं, चुकीच्या गोष्टी केल्या, आपली अधोगती होईल हे समजल्यानंतर सुद्धा ते चांगल्या मार्गाला लागत नाही. चौथ्या प्रकारचे. म्हणून मनुष्य अशा पद्धतीने फसत असतो आणि म्हणून मनुष्याने याच्यातून मुक्ती मिळवली पाहिजे. त्या ठिकाणी श्री शुकदेवजी म्हणतायत मग असाच जर दुःख असेल तर जग भगवान परमात्म्याने का निर्माण केलेलं आहे. जर दुःखच आहे या जगामध्ये तर त्या भगवंताने का निर्माण केलेलं. एका कवीने सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे भगवान परमात्म्याला. तो कवी भगवान परमात्म्याला म्हणतोय प्रभू दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तुमने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, अब तो दुनिया बनाई तुमने, अब तो दुनिया बनाई.
जुग जुग तमाशा देखे, जुग जुग तमाशा देखे, बाहर तेरी खुदाई, काहे को दुनिया बनाई, काहे को दुनिया बनाई, दुनिया दुनिया बनाने वाले, दुनिया बनाने वाले, क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई। खरोखर या जगामध्ये दुःख आहे का? मग या दुःखापासून वाचण्याचा उपाय वैराग्य नाही का महाराज? ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य असेल, जो ज्ञान आणि विज्ञानाला जाणत असेल, त्याला गृहस्थाश्रमामध्ये जाण्याची काय गरज आहे? श्री शुकदेवजी महाराज म्हणतायत जनकजींना, उत्पन्ने हृदि वैराग्ये ज्ञान विज्ञान संभवे, अवश्यमेव वातव्यम् आश्रमेषु वनेषु वा। ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे त्याने गृहस्थाश्रमामध्ये जाण्यापेक्षा वनामध्ये जाणं काय चुकीचं आहे? जनकजी महाराज म्हणतायत, हे मनुष्याच्या वृत्तीवर, इंद्रियांच्या स्थितीवर अवलंबून आहे श्री शुकदेवजी। जनकजी म्हणतायत, इंद्रियाणी बलिष्ठानी न नियुक्तानि मानद, अपरिपक्व प्रवृषन्ति विकारास्ताननेकषाः। जनकजी महाराज म्हणतायत, इंद्रियाणी बलिष्ठानी न नियुक्तानि मानद। जर एखाद्याचे इंद्रिय त्याला वाम मार्गाला नेत असतील तर त्याला बुडण्याची भीती आहे, अटकण्याची भीती आहे। ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्यच आहे त्याला फसण्याची काय भीती आहे? ज्याला पोहता येते त्याने नदीमध्ये उडी टाकल्यानंतर त्याला बुडण्याची भीती नाही। ज्याला पोहता येत नाही त्याने उडी टाकायची नाही। ज्याला पोहता येत असेल त्याला कोणत्याही प्रकारची भीती मानण्याचं कारण नाही। तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही परिपूर्ण आहात आणि तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे, मग जर तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य असेल तर तुमचा देह, तुमचं शरीर हे वनामध्ये ठेवा, नाहीतर तुमचं शरीर गृहस्थाश्रमामध्ये ठेवा। तुम्हाला ते अजिबात निर्लिप्त होणार नाही। म्हणून मनुष्याने कसं राहिलं पाहिजे? काही जण साधू वेश धारण करून वनामध्ये राहतात, परंतु तिथे सुद्धा त्यांचा प्रपंच चालू असतो। आणि काही जण गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा त्यांचं जीवन साधू सारखं असू शकतं। एक साधू अंगाला लंगोटी लावली, सोबत एक लंगोटी घेतली आणि वनामध्ये निघून गेले, गिरी कंदरामध्ये गेले, फक्त एक लंगोटी घेऊन। आता
आता जसे गिरीकंदरामध्ये निघून गेले, गिरीकंदरामध्ये राहायला लागले, त्या ठिकाणी स्नान केलं, एक लंगोटी घालायची, एक वाळत घालायची. घटना अशी घडली की तिथे वनामध्ये जंगलामध्ये होते उंदर. वाळत घातलेली लंगोटी करतडून काढली. साधू पुन्हा गावात गेले, लंगोटी घेऊन आले. 2 तर पाहिजे. त्यांनी विचार केला उंदर फार आहे, हे उंदर जर मारायचे असतील तर मांजर पाळावी लागेल. त्या साधूने उंदरांना मारण्यासाठी मांजर पाळली. जशी मांजर जवळ ठेवली, पण मांजर काही जवळ राहत नव्हती, कारण साधू जवळ काही नव्हतं. म्हणून साधूने विचार केला मांजरीसाठी दूध पाहिजे. म्हणून दूध जर पाहिजे असेल तर गाय घ्यावी लागेल. म्हणून त्या मांजरीला पाळण्यासाठी गाय आणली. कुठे? जंगलात, गिरीकंदरांवर. पण गाय जवळ ठेवल्यानंतर त्या गायीला चारायला न्यायचं, त्यांचं शेण भरायचं, त्या गायीचं दूध काढायचं, मागे प्रपंच लागेल. म्हणून गायीला सांभाळण्यासाठी कोणीतरी पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी बायको करून आणली. म्हणजे साधू जरी झाले तरी तिथे सुद्धा प्रपंच सुरू झाला. म्हणून तिथे गेल्यानंतर कोण काय करत याच्यावर त्याची स्थिती अवलंबून आहे की मनुष्य काय करतो. जनकजींकडे एक दिवस नारदजी महाराज आले आणि नारदजी आल्यानंतर नारदजींना सुद्धा प्रश्न पडला होता की संसारात राहून जनकजी विदेही कसे आहेत. जेव्हा नारदजींनी विचारलं, जनकजींनी सांगितलं नारदजी तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचंय का? म्हटले हो. दुधाचं काटोकाट भरलेलं पात्र नारदजींच्या हातामध्ये दिलं, परंतु नारदजींच्या हातामध्ये देण्याच्या आधी रथावर बसवलं नारदजींना. रथ हाकण्यासाठी त्या ठिकाणी व्यक्ती उभा केला, नारदजींना रथावर बसवलं. नारदजी महाराज रथामध्ये बसले. जनकजी दुधाचं पात्र घेऊन आले, काठोकाठ भरलेलं, आणि ते पात्र नारदजींच्या हातामध्ये दिलं. आणि नारदजींना सांगितलं नारदजी महाराज तुम्हाला मिथिला नगरी बघायची का? म्हटले हो. हे बघा हा रथ संपूर्ण मिथिला नगरीमध्ये फिरणार आहे. तुम्ही संपूर्ण मिथिला नगरीमध्ये या रथामध्ये बसून फिरणार आहात आणि तुम्ही संपूर्ण मिथिला नगरी बघा, पण एक त्या ठिकाणी अट आहे. हे जे पात्र दुधाचं तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे, काठोकाठ भरलेलं, याच्यातला एक थेंब जरी दूध खाली पडलं तर फिरून आल्यानंतर जेव्हा तुम्ही मला भेटायला येणार त्यावेळेस तुमचा शिरच्छेद केला जाईल, जर एक थेंब जरी दूध पडलं तरी. नारदजी महाराज म्हटले ठीक आहे. दुधाचं पात्र हातामध्ये घेतलं, एक थेंबही दूध पडू द्यायचं नाही. रथ हाकणाऱ्याने रथ हाकायला सुरुवात केला. संपूर्ण मिथिला नगरी फिरून आले आणि जेव्हा जनकजींच्या अंगणामध्ये रथ आला, जनकजी महाराज धावत पडत आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जनकजींनी विचारलं नारदजी महाराजांना, बघितली आमची मिथिला नगरी? नारदजींनी उत्तर दिलं, काय बघितली? खाक बघितली का? म्हटले अजिबात मिथिला नगरी बघितली नाही, कारण संपूर्ण दृष्टी पापणी न बंद करता लक्ष कुठे होतं? दुधाच्या पात्राकडे. एक थेंबही दूध पडू द्यायचं नाही. त्यावेळेस जनकजी महाराजांनी त्या ठिकाणी नारदजींना सांगितलं की तुम्ही संपूर्ण नगर फिरून आले तरी देखील तुमची चित्तवृत्ती, तुमचं लक्ष हे दुधावर केंद्रित होतं. तशा पद्धतीने मनुष्याचा देह हा संसारामध्ये जरी असला तरी त्याची चित्तवृत्ती जर भगवंताजवळ असेल तर तो संसारात राहून सुद्धा मुक्त होऊ शकतो. हे वर्म आहे. याच्यासाठी संसार सोडायची गरज नाही, कारण परमार्थ करत असताना संसार सोडणं हे कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. सावता महाराज सुद्धा स्वतःच्या पत्नीला सांगत असताना म्हणतायत, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. ज्ञानोबराय सुद्धा सांगतायत, असोनी संसारी जीवे वेगो करी. ज्ञानोबराय सुद्धा सांगतायत काय करायचंय संसारामध्ये असून, संसारामध्ये असून सुद्धा माणसाने परमार्थ सोडायचा नाही. असोनी संसारी जीवा वेगो करी, वेद शास्त्र बारी बाह्यासन. संसारी असावे असोनी नसावे. भगवान परमात्म्याचं भजन करायचं.
आणि सगळ्यात महत्वाचा हा गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रमालाच महत्वाचं का म्हटलेलं आहे? त्याचं कारण गृहस्थाश्रमी व्यक्तीवर, गृहस्थाश्रमावर बाकीचे आश्रम अवलंबून असतात. जेही संन्यासी आहेत त्यांचंही जीवन गृहस्थाश्रमांवर अवलंबून असतं. कारण ते दिवसभर भजन करतात, परंतु भूक लागल्यानंतर कोणाच्या दारात जात आहेत? गृहस्थाश्रमीच्या दारामध्ये जात. म्हणजे त्यांचं पोट सुद्धा गृहस्थाश्रमीवरच भरलं जातं. जे वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेले आहे त्यांना सुद्धा भिक्षा घेण्यासाठी गृहस्थाश्रमीच्याच दारामध्ये जावं लागतं. जे काही 25 वर्षापर्यंत त्या ठिकाणी परमार्थ करतायत आणि ब्रह्मचारी आहेत, त्या ब्रह्मचार्यांना सुद्धा भूक लागल्यानंतर गृहस्थाश्रमीच्या दारापर्यंतच जावं लागतं. एवढंच काय, एखादा संन्यासी असेल, साधू असेल, त्याला जर मठ बांधायचा असेल, त्याला जर काही ज्ञान देण्यासाठी काही गुरुकुल उभं करायचं असेल, तरी सुद्धा कोणाकडून धन घ्यावं लागतंय? गृहस्थाश्रमीकडून. आणि जर गृहस्थाश्रम नसला असता तर रामकृष्णाधिक अवतार झाले नसते. साधू संत सुद्धा जन्माला आलेले आहे. ते कुणाद्वारे जन्माला आलेले आहे? गृहस्थाश्रमींच्या घरी जन्माला आलेले आहे. ज्ञानोबरायांचा अवतार झाला, तुकोबरायांचा अवतार झाला, रामदास स्वामींचा अवतार झाला, वेगवेगळ्या वल्लभाचार्यांचा अवतार झाला. सगळ्या साधू संतांचे अवतार जे झालेले आहेत ते गृहस्थाश्रमींच्या घरी झालेले आहेत. म्हणून सगळ्या आश्रमांपेक्षा गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि जेव्हा याचं वर्णन करून सांगितलं, जनकजी महाराज म्हणतायत या क्रिया मनावर अवलंबून आहे. म्हणून जनकजी म्हणतायत मनस्तु दुःख मनस्तु सुख दुःखानां महतां कारणं द्विज जातो तू निर्मले यस्मिन् सर्वं भवति निर्मलम्. सगळं मनावर अवलंबून आहे. ज्याने मनाला विषयांपासून दूर ठेवलं त्याला जागा बदलल्यानंतर आणि कपडे बदलवल्यानंतर काहीही फरक पडत नाही, स्थान बदलवल्यानंतर फरक पडत नाही. म्हणून सगळी मनाची स्थिती आहे. तुम्ही जर निर्लिप्त आहात, सगळ्या संघापासून विरक्त आहात, तर गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा तुम्हाला कसलीही भीती नाही. जेव्हा हे ज्ञान त्या ठिकाणी जनकजींच्या पासून प्राप्त झालं, जनकजींपासून प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी श्री शुकदेवजींना आनंद झाला. श्री शुकदेवजींनी जनकजींना पुन्हा पुन्हा नमस्कार केलेला आहे, धन्यता दिलेली आहे. आणि आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी जनकजींचा नमस्कार करून श्री शुकदेवजी महाराज व्यासजींच्या जवळ आलेले आहेत. आणि व्यासजींच्या जवळ आल्यानंतर पुढे त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडलेल्या आहेत याचा उर्वरित कथाभाग आपण श्रवण करणार आहोत. सायंकाळच्या कथाभागामध्ये ठीक 8 वाजता.